कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शतग्रीवच्या ह्या युद्धात आता पुढे काय करायचंय हे आपण ठरवायचं। देवी आईच्या कृपेने घरातले वादविवाद आता संपलेत, आपण सगळे एकत्र आहोत। आता शतग्रीवशी सामना करताना प्रत्येकाची भूमिका काय असेल हे आपण ठरवायचं। हो, आपण सगळे एकत्र जसे विरोचकाशी लढलो तसेच आता शतग्रीवशी सुद्धा लढूया। आणि मी प्रॉमिस करतो की मी मागे नाही हटणार। मी पण नाही। इंद्राणी, आपण नेमकं काय करायचं ते सगळ्यांना सांग। शतग्रीव बेसावध असताना त्याला गाठायचंय। त्यासाठी मी म्हटल्याप्रमाणे मी बंटीला म्हणजे शतग्रीव राक्षसाला ज्या ठिकाणी भेटायचो तिथे यांना घेऊन जाईल। पण आपण त्या शतग्रीवशी सामना कसे करणार? त्याचा मी आणि नेत्राने विचार केलाय, पण आता सध्या नेत्रा, मी, अद्वैत, शेखर आणि केदार दादा आम्ही निघतोय। आणि मी पण येतो। मी पण येते। हो, म्हणजे जितकी जास्त माणसं असतील तितकं जास्त बरं होईल। मी पण रेडी आहे। मी पण सगळ्यांनी यायची खरंच काही गरज नाहीये। अरे पण काय प्रॉब्लेम आहे? मी येते। माझं तिथे असणं खूप गरजेचं आहे नेत्रा। त्यामुळे शतग्रीव सहज समोर येऊ शकतो। आम्हाला माहिती आहे ते प्रत्येक जण शतग्रीवशी लढायला तयार आहे, पण ईशा रीमा घरी आहेत। फाल्गुनी ताई, केतकी काकू आणि मैथिली मावशी तुम्ही सुद्धा घरीच असणार आहात, आणि ह्यांच्या रक्षणासाठी तुम्ही दोघांनी घरी असणं खूप गरजेचं आहे। अगं पण नेत्रा, भाऊजी प्लीज प्लीज ऐका माझं, तुम्ही घरीच थांबा, आम्ही जाऊन येतो। नेत्रा, माझं तिथे असणं खरंच खूप गरजेचं आहे ग। मावशी, तुम्हाला तिथे घेऊन जाऊन मी कुठलाही धोका नाही पत्करू शकत, पण तिथे काहीतरी गोंधळ झाला तर? म्हणूनच मी म्हणते तुम्ही घरी थांबायचं, तुम्ही अजिबात कुठेही यायचं नाहीये। एक मिनिट, नाही म्हणजे तुम्ही सगळे तिकडे गेल्यानंतर इथे काही झालं तर? मी आलेच। मैथिली मावशी, मला माहिती आहे तुमच्या डोक्यात काय सुरू आहे, तुम्ही अजिबात यायचं नाहीये। हे देवस्तुती देवी आईचं कुंकू आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मैथिलींच्या रक्षणासाठी हे कुंकू तुमच्याजवळ असू दे। तुम्ही सगळ्यांनी प्लीज स्वतःची काळजी घ्या। तेजस, घरी काही वाटलं तर लगेच फोन करशील। ब्रो, तुम्हालाही तिथे काहीही मदत लागली तर प्लीज कळवा, कॉल करा। नेत्रा, निघूया आपण आता। मावशी काळजी घ्या, ईशा रीमा त्यांच्या खोलीत आहेत, तुम्ही सुद्धा सगळेजण काळजी घ्या स्वतःची। तुम्ही सगळे पण काळजी घ्या। स्वतःची काळजी घ्या। चला। थांब थांब, आम्ही इथेच भेटायचो। मी बघून आलो, तुम्ही इथेच थांबा। ओके, आलोच। बंटी, बंटी,
बंटी बंटी बाबा जपून. अतुक्षचा काय सुगावा लागला? नाही ना. पण तुम्ही नक्की इथेच भेटायचं का? अरे हो दादा, इथेच भेटायचो आम्ही. आपण ना थोडी वाट बघूया. मला वाटतं तो येतच असेल. पण मग असं थांबायला नको आपण. कुठेतरी आडोशाला थांबूया. चालेल, इथेच कुठेतरी लपूया. काका तुम्ही इथेच थांबाल ना? हे एक मिनिट, पण काका तू आधी फोन करून बघ त्याला एकदा. बंद लागतोय आधी त्याचा फोन. मी केला होता ट्राय. नाही ना, बंदच लागतोय. त्याला काही कळलं नसेल ना आपल्याबद्दल? नाही, मला नाही वाटत. कदाचित इथे जवळपासच कुठेतरी असतील. आपण जाऊन शोधायचं का? नेत्रा, तू अद्वैत बरोबर जा आणि आपण तिघं एकत्र जाऊया. आणि कोणाला काही कळलं तर लगेच फोन करा, ठीक आहे? आणि काळजी घ्या. हो हो काका सांभाळू. बाबा. मैं हमेशा गणपति बप्पा दुर्गा माँ से प्रार्थना करती हूँ कि मेरी बहू को ऐसे ही खुश रहे। हैप्पी एनिवर्सरी बौमा, আজকে তোমাদের 25 বছরের অ্যানিভার্সারি। बधाई हो बेटे, बधाई हो। हॅपी अॅनिव्हर्सरी. कितना प्यार करता है मैथिली से। दुर्गा माता ऐसे ही प्यार बना रहे। मैं कोई किनारा क्यों ढूंढूं? क्यों चाहूं कोई और मिले? हर जन्म तुम्हारा साथ रहे, हर जन्म तुम्हारा प्यार मिले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.